हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात, कसं चाललंय सगळं? अँड येस, आज मी परत आली आहे एक कलेक्शन हॉल घेऊन. सो मला डेंटी इयरिंग्स घालायचा खूप शौक आहे. म्हणजे मी खूप जास्त डेंटी इयरिंग्स घालते आणि ते कलेक्ट करून ठेवते. कारण की जर तुम्हाला माहिती असेल तर कुलाब्याला जेव्हा पण आपण जातो तिकडे कुलाब्या इज फेमस फॉर इयरिंग्स अँड मोस्टली डेंटी इयरिंग्स. तिथे ज्वेलरी, नेकलेस आणि बाकीच्या ज्वेलरी पण असतात, पण मी नेकलेसेस जास्त घालत नाही कारण की मी गोल्ड चेन घालते. सो ते रोज रोज बदलू नाही शकत. बट इयरिंग्स मी नाही घालत. सो मी इयरिंग्स भरपूर कलेक्ट केलेत ओव्हर द टाइम आणि आय लव्ह ईच अँड एव्हरी पीस ऑफ देम. सो मी विचार केला की आजकाल तसं पण डेंटी इयरिंग्स खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि सगळ्यांनाच आवडतात. सो आय जस्ट थॉट की मी तुम्हाला दाखवेन की माझ्याकडे काय काय इयरिंग्स आहेत आणि जर तुम्हाला तिकडून इन्स्पिरेशन मिळालं तर तुम्ही पण जाऊन घेऊ शकता. विदाउट फर्दर डू लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. माझे सगळे इयरिंग्स अशा बॉक्सेस मध्ये स्टोअर करते. पहिले तर हा बॉक्स, आता सॉरी माझ्या लाईटमुळे ते म्हणजे काय बोलतात, लाईट खूप पडत असेल, पण हा बॉक्स तुम्हाला मिस्टर DIY मध्ये किंवा अमेझॉन आणि मिशोवर मिळेल. मी ह्या बॉक्सचे लिंक टाकेल. मला हे खूप प्रॅक्टिकल वाटतं कारण की मी इयरिंग्स ना रोज घालते. म्हणजे मी भाजी आणायला पण घालते, ऑफिसला पण घालते, सगळीकडे. सो मला ह्याच्यातून ना माझ्याकडे काय काय इयरिंग्स आहेत ते दिसतात. माझ्याकडे असे 2-3 बॉक्सेस आहेत. तर मी हर एक इयरिंग असा वेगळा वेगळा ठेवते. जर ते सिमिलर असतील, जसे इकडे मी गोल्डन आणि सिल्वर एकत्र ठेवले कारण की ते दोन्ही सेम आहेत, फक्त 2 कलर येतात. तर मी असे हे स्टोअर करून ठेवते इयरिंग्स. आय फील इट्स व्हेरी प्रॅक्टिकल. जर तुमच्याकडे पण असे भरपूर सारे छोटे छोटे इयरिंग्स असतील किंवा नेकलेसेस असतील, दिस इज अ मस्ट बाय. मी ह्याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. सो आता फॉर दिस व्हिडिओ मी 12 इयरिंग्स काढल्यात, जे मी रिसेंटली म्हणजे बर्थडे नंतर कुलाबा गेलेली, मी काही नाही घेतलं लिटरली इयरिंग्स सोडून, कारण की तिकडे ऍक्च्युअली एवढं काही नव्हतं. पण बट इयरिंग्स मी नक्की घेते जेव्हा पण मी कुलाबा जाते, नो मॅटर व्हॉट, कारण की नेहमी न्यू कलेक्शन आलेलं असतं. सो येस, मी हे इयरिंग्स घेतले. मी तुम्हाला आता एक एक करून इयरिंग्स दाखवते. ऍज यू कॅन सी मी आज इयरिंग्स घालून पण नाही बसले कारण की मला हे तुम्हाला ट्राय करून दाखवायचे होते. सो लेट्स. पहिले मी तेच 2 इयरिंग्स घेतले जे मी तुम्हाला दाखवले, हे वाले. मी जुगाड केलाय, मला उलटे हे लावायला लागले. मी 10 मिनिटं हे करत होते कारण की ते बसतच नव्हते तुम्हाला दाखवायला. सो या, दिस इज द फर्स्ट सेट ऑफ हे खूप वियर्ड अँगल होता, सॉरी. दिस इज द फर्स्ट सेट ऑफ इयरिंग्स. हे सिल्वर आणि गोल्डन मध्ये, आणि तुम्हाला क्लोजअप जर बघायचं असेल तर हे असे दिसतात. मी तुम्हाला हे घालून दाखवेन. कुलाब्याला मी सगळे इयरिंग्स ऑलमोस्ट कुलाब्याला घेतले आणि सगळे 100 रुपीजचेच आहेत. 100 रुपीज इच. तिकडे तुम्ही जर गेलात 150-200 बोलतात, 100 करायचं कारण की तिकडे युनिव्हर्सल रेट आहे की 100 रुपीजलाच इयरिंग्स मिळतात. सो या, दिस इज द फर्स्ट पेअर. आणि मी आधी गोल्डन घेतलेले. हे अँटी टार्निश स्टेनलेस स्टीलचे आहेत. मी पाण्यात पण घालून झाली हे इयरिंग्स. नाही रस्ट होत, लवकर होतात पण लवकर नाही होत. अँड मी आधी गोल्डन घेतले आणि मला एवढे आवडले कारण की हे हेवी गुड क्वालिटी आहेत. सो मी सिल्वर पण घेतले. आता मी हे इयरिंग्स तुम्हाला ना घालून दाखवते कसे दिसतात. बघा, ह्या आउटफिटवर पण ते किती चांगले दिसतात. सो दिस इज द सिल्वर साइड, दिस इज द गोल्डन साइड. आय लव्ह दिस सो मच की मी सगळ्या आउटफिटवर मला काही नाही सुचलं तर हे 2 इयरिंग्स काढून घालते. सो या, आपल्याकडे 12 इयरिंग्स आहेत. सो मी हे फटाफट करणार आहे. आता मी जास्त बडबड नाही करणार. सो लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट. नेक्स्ट पेअर ऑफ इयरिंग्स आर दीज वन, द मोस्ट पिंटरेस्टी. मला हे एवढे आवडतात ना, एवढे क्यूट आहेत. आणि हे रोज गोल्ड कलरचे आहेत आणि मॅट फिनिश आहे. तुम्हाला आता असं सिल्वर किंवा शायनी वाटत असतील हे, बट हे रोज गोल्ड आणि मॅट फिनिशचे इयरिंग्स आहेत. मला घालून हे असे दिसतात. मी आता एकाच कानात इयरिंग्स घालते कारण दोन्हीमध्ये हे तर दिसत नाही हा कान, बट या, I love these. Next up are these. खूप खूप पिंटरेस्टी आहेत हे पण. हे तर मी रिसेंटली घेतलं. दिस इज हाऊ इट लुक्स. गोल्डन कलरचे आहेत. अँड येस, सगळेच नेहमी कुलाबा जाऊ शकतात या आपल्याला एखादी इयरिंग हवी असेल तर आपण नेहमी कुलाबा नाही जात. सो मी या इयरिंग्सचे नॉट ड्यूप पण सिमिलर इयरिंग्स अमेझॉन आणि मिशो वरून शोधून तुमच्यासाठी लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन. सो ते नक्की बघा. Let's see the second one. Next one is this one. हे स्क्वेअर आहेत ऍक्च्युअली. ते ट्रायंगल दिसतात कारण की मला ते लावायला येत नव्हते. मी तुम्हाला घालून दाखवते. आणि सिल्वर इन कलर. दिस इज हाऊ इट लुक्स. मी तुम्हाला बोलते ना, हे स्क्वेअर आहे, हे असे बसतात. हे वाले इयरिंग सर्वात वर्सटाईल पीस आहे मी आजपर्यंत घेतलेला. आय थिंक वरती सिल्वर आहे, खालचं गोल्डन आहे. जे ड्यू ड्रॉप टाईप आहेत इयरिंग्स, ते 2 टोन्ड आहेत. सो इट्स द बेस्ट इयरिंग आय थिंक, कारण की हे सगळ्या टॉप सगळ्या ड्रेसेसवर सूट होणार. तुम्ही कोणतं पण वॉच लावू शकतात मॅच करायला. मी तुम्हाला हे घालून दाखवते, खूप सुंदर दिसतात.
दिस इज हाऊ इट लुक्स. पुढचे काही इयरिंग्स आहेत ना मी हातात दाखवते कारण की मी ते लावू नाही शकत आहे. सो दीज आर द नेक्स्ट पेअर ऑफ इयरिंग्स. मी तुम्हाला डायरेक्ट घालूनच दाखवते. आय थिंक तुम्हाला त्याच्यानी बेटर आयडिया येईल. सी दिस इज हाऊ इट लुक्स. रोज गोल्ड आहे आणि ओव्हल शेप आहे आणि ओव्हल मध्ये पण असं थोडस कर्वी शेप आहे. हे पण खूप मस्त. नोटीस गाईज मी जास्त रोज गोल्ड इयरिंग्स घेत नाही कारण की मला असं पर्सनली वाटतं माझ्या स्किन टोनवर रोज गोल्ड हा कलर जात नाही. बट आय डोंट नो म्हणून मी जास्त सिल्वर आणि गोल्डन कडे माझं लक्ष जातं. सो मी तेच जास्त घेते. दिस इज द नेक्स्ट पेअर ऑफ इयरिंग. हे ना रोज गोल्ड आहेत ना सिल्वर आहेत ना गोल्डन आहेत. सिल्वरिश आणि गोल्डनिश असं दोन्ही मिक्स मेटल टाइप आहे. हे पण मी तुम्हाला घालून दाखवते. तुम्हाला बेटर आयडिया येईल. हे पण खूप प्रिटी वाटतात. मला हे ऑफिसला खूप आवडतात घालायला. खूप मस्त नाजूक वाटतात आणि मला वाटतं माझ्या फेस शेपला हे खूप चांगले दिसतात. सो दिस इज द नेक्स्ट इयरिंग्स पण आपण जे लास्ट टाइम सिल्वर बघितले त्या टाइपच आहेत. मी तुम्हाला असा दाखवते. स्क्वेअर आहेत पण दोन अशा लाईन आहेत. मी तुम्हाला आपण इयरिंग घालून दाखवते जास्त बेटर समजेल. हा पण खूप डेंटी वाटतो एकदम. खूप स्ट्रक्चर्ड इयरिंग आहे पण खूप नाजूक दिसतो. मला वाटतं दिसत पण नसेल. आय डोंट नो तुम्हाला मी दाखवते तर समजते का. पण हे मला दिसतंय. हा असे डायमंडचा फ्लावर आहे आणि छोटूशी अशी रिंग आहे. मी तुम्हाला घालून दाखवते. मला हे खूप आवडतात. असं क्यूट ड्रेसेस असतात ना त्याच्यावर घातले ना खूप प्रिटी वाटतात. मी ऑफिसला हे खूप टाइम घालते. समर ड्रेसेसवर खूप छान वाटणार. आय लव्ह दिस इयरिंग. माझ्याकडे असे ना अजून पण आहेत. मी तुम्हाला जर पार्ट 2 केला आणि तुम्हाला बघायचं असेल मी तुम्हाला नक्की दाखवेन पार्ट 2 मध्ये. भरपूर असे इयरिंग्स आहेत माझे. आर अगेन अ व्हेरी पिंटरेस्टी फाइंड. आर दीज बो विथ हार्ट्स. खूप प्रिटी वाटतात. रिसेंटलीच परचेस केलेत. मी तुम्हाला घालून दाखवते. दिस इज हाऊ इट लुक्स. मी अजूनही वेअर नाही केल्यात बाहेर बट खूप प्रिटी दिसतात. आणि नेक्स्ट इयरिंग पण मी तुम्हाला आत्ताच आधी दाखवते. आर दीज अगेन बो. मला थोडंसं ऑब्सेशन झालेलं यावेळेस. मी तिकडे गेलेली खूप बो इयरिंग्स होते आणि मला हवे होते. सो मी भरपूर बोचे इयरिंग्स घेतले. हे पण मी तुम्हाला घालून. दिस इज हाऊ इट लुक्स. प्रिटी बो. ड्यूड्रॉप आणि बो असं कॉम्बिनेशन आहे. खूप प्रिटी दिसतात. हे पण मी अजून बाहेर नाही घातलं. रिसेंटली परचेस केलेत ते. सो दिस वॉज द लास्ट पेअर ऑफ इयरिंग्स गाईज. आय नो मी हा थोडासा फटाफट केला असेल कारण की भरपूर होते. सो मला असं फास्ट करायचा होता सो दॅट तुम्ही ऍक्च्युअली इयरिंग्स बघू शकाल सगळे नीट. सो या गाईज दिस इज इट फॉर दिस व्हिडिओ. आता मी थोडा कानाला आराम देते कारण की मी याच कानात खूप वेळ ट्राय करत होती सगळे इयरिंग्स. बट या डू लेट मी नो तुम्हाला हे सगळे इयरिंग्स आवडले का. मी सगळे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स टाकेन. डू चेक दॅट आउट. मी तुमच्यासाठी शोधून काढेन. जर सेम इयरिंग्स असतील तर डॅम शुअर Amazon या Meeshoवर तर असणारच असणार. And I hope you enjoy my video. Do like, share and subscribe. And yes, part 2 हवा असेल तर नक्की सांगा कारण की माझ्याकडे अजून भरपूर कलेक्शन आहे इयरिंग्स. टिल देन बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. संपल्यानंतर मी ज्या इयरिंग्स ना बाहेर काढलेल्या ते मी परत बॉक्स मध्ये बसून लावते. बाय.